हाय मित्रांनो, झाले का जेवण? तेव्हा चालले तर आमचा स्वयंपाक चाललाय. माझं बी जेवण चाललंय. रात्रीची भाजी आहे तेव्हा एक मिरची तळलेली, एक कच्ची आहे, थोडीशी भाजी. रात्री कमी जेवण केलं तर काल डायलिसिसमुळे खूप त्रास होऊ लागला. रात्री काही जेवण नाही केलं जास्त, एकच पोळी खाल्ली. आता भूक लागली तर मस्त बायकीच्या गरम चपात्या चालल्यात म्हणून लगेच आपण घेतली एक चपाती. इकडं आपला बाळू खेळायला लागलाय पा आहे का नाही. जेवण झाल्यावर इतक्या गोळ्या घ्यायच्यात मित्रांनो आपल्याला. 4 गोळ्या आहेत एका टायमाच्या, दुपारच्या वेगळ्या आहे का नाही. कर ना बाळू जेवण. बाळूला भूक नाही मित्रांनो आमच्या सध्या, तर मी घेतो खाऊन. आपल्याला गोळ्या आहेत लय मोठ्या आहे का नाही. आणि आज बाळून ते गावाकडे जाणार आहे मित्रांनो. बायकोला बी जायचं गावाकडं 2 दिवसासाठी. आता त्याला बी माहेराचे ध्यान येते का नाही आहे का नाही. झाले 3-4 वर्ष ते आपल्या आजारामध्ये परेशान आहेत. तरी जात नाही ते आपल्याला सोडून. त्याला माहिती दैन होती, पेशंट आहे, आपण गेल्यावर तब्येत कमी जास्त होऊ शकते आहे का नाही. त्याच्यामुळे ते आपल्याला नाही सोडून जात. पण मीच म्हणलं आता डायलिसिस झाली काल, 2-3 दिवस आता काही टेन्शन नाही, तुम्ही या जाऊन आरामशीर. त्याच्यामुळे ते आज त्यांच्या माहेराला चाललेलं आहे का नाही. तर दुपारी जातील, स्वयंपाक गिपाक करून चालले तर आपला बी सकाळचा, दुपारचा, संध्याकाळचा. आणि बाळू पण जाणार आहे ना. वापस येशील का नाही लवकर? बर. हां काय आणत नाही घरी. हां रिमोट कंट्रोलला आपल्याकडे पैसे तर पाहिजे ना. रिमोटवाले आहे तुझ्याकडे, आहे ना JCB आहे तुझ्याकडे. हां मग काय पाहिजे. हां मोठी राहते. आता ही एवढी गाडी आहे मित्र, ते पहा बरं. ही केवढी गाडी आहे, रिमोटवर चालती बसून, पण त्याला ती नको वाटते आहे का नाही. त्याच्यात बसत आहे ना. मग तिला घरात जागाच नाही बा. आता ती घरात आणून ठेवली मित्रांनो. तिला फिरायला फिरवायला लई मोठी जागा लागते आणि खाली आपल्याला जागा नाही. आता स्टॉल बंद आहे म्हणून आपण वरी रूममध्ये आणून ठेवली. आता पावसाळा लागल्यावर आपण चालू करणार आहे आपला स्टॉल, तेव्हा काढू. मग बाळूची हाऊस होती आहे का नाही. तर मित्रांनो चाललेत आमचे स्वयंपाक जेवण घेऊन त्याची बी आता आवडून द्यायला निघायचं आहे. तेवढं कापून गरम करून एक चपाती खाऊ, गोळ्या घेऊ. त्या गोळ्या आणि झोपून राहू. पुन्हा आपण कुठं बाहेर जात नाही. तर भाजी बी रात्रीची मस्त शिळी भाजी मस्त लागायली मित्रांनो. नंबर 1 झाले आहे का. काय टेन्शन नाही. आणि गरम चपाती बी नंबर 1 लागतात. तर वापस लवकर या हो. कमी बी येऊ. होय म्हणजे आमरस खायला जाऊ सासरवाडीला. पण आमरस खाईन आणि तिकडेच बेसूट पडत मित्रांनो. आपण इकडे जायला तिथे आहे का नाही. नको. आणि पुन्हा गावाकडे खूप गरमी आहे. आपल्याला तिकडे सहन नाही होत वातावरण. चला मित्रांनो घ्या काळजी. ठेवू का मग आता. फॉलो करा आमच्या चॅनलला. ते आपल्या त्याला आपण व्हिडिओ टाकतो, व्हिडिओमध्ये त्याला समजतं आहे पेशंट चांगलं आहे का नाही. ते बी आपल्याला कमेंट करतात, आपण वाचतात ना कमेंट. सगळ्यांच्या कमेंट चांगल्या देतात. अरुण भाऊ तुम्ही लवकर बरे होणार आहे का नाही.
त्यांचा आशीर्वाद आहे आपल्या पाठीमागं काय आहे का नाही. आणि ज्यांना वाटलं आपल्याला मदत करावी तर ते आपला फोनपे नंबर टाकतच असतो मी त्याच्यावरती, करतात आपल्याला मदत आहे का नाही. तरी सध्या आपल्याला काही गरज नाही, कारण की आपल्याला ते पुण्याच्या दादाने 5 डायलाजर घेतलेत तर आपले 15 दिवस आपल्याला काही टेन्शन नाही डायलाजर वगैरे घ्यायचं आहे का नाही. चला या काळजी तुम्ही बी. चला.